क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक भेसळ रोखण्यासाठी मंत्री झिरवाळ मैदानात भल्या पहाटेच नाशिकच्या दूध बाजारात धाड। राज्यात अन्न भेसळी विरोधातील कारवाया अधिक तीव्र होत असताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी पहाटे नाशिकच्या दूध बाजारात अचानक भेट देत अधिकाऱ्यांसह छापा टाकला। मंत्र्यांच्या या अनपेक्षित कारवाईमुळे दूध बाजार परिसरात काही काळ खळबळ उडाली। जुन्या नाशिकमधील दूध बाजारात सकाळच्या सुमारास पोहोचलेल्या मंत्री झिरवाळ यांनी दूध संकलन, वाहतूक आणि वितरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी दूध विक्रेते व व्यावसायिकांशी संवाद साधत शहरातील दूध पुरवठा आणि गुणवत्ता नियंत्रणाबाबत माहिती घेतली। भेसळीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत मंत्री झिरवाळ यांनी संशयित दूध नमुने तपासणीसाठी घेण्याचे निर्देश दिले। त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काही दूध नमुने जप्त करून पुढील तपासणीसाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली। अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाकडून राज्यभरात भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई सुरू आहेत। त्याच मोहिमेचा भाग म्हणून करण्यात आलेल्या अचानक तपासणीमुळे नियमांचे पालन करणाऱ्या दूध व्यावसायिकांना दिलासा मिळाला असून भेसळ करणाऱ्यांमध्ये मात्र धास्ती निर्माण झाली आहे। दरम्यान जप्त करण्यात आलेले दूध नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली। दुधातील भेसळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।